मित्रांनो, जिथे शिस्त आणि भक्ती यांचा संगम होतो, जिथे अशक्य गोष्टी शक्य होतात, आपण बोलतोय विदर्भाची पंढरी शेगाव बद्दल. रोज 50,000हून अधिक भाविक येथे प्रसादाचा लाभ घेतात. पण तुम्हाला माहित आहे का, गॅस सिलेंडरची टंचाई असूनही येथे इतक्या मोठ्या प्रमाणात जेवण कसं तयार होतं? चला जाणून घेऊया यामागचं मॅनेजमेंट. नमस्कार मित्रांनो, मी श्लोकराज कीर्तिराज जाधव तुमचं स्मार्ट समर्थ युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुमच्या लहान मित्राच्या चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. सबस्क्राईब देखील करा. चला तर मग जाणून घेऊया. शेगाव संस्थानाने गॅसच्या टंचाईवर अत्यंत आधुनिक आणि पर्यावरणपूर्व उपाय शोधला आहे. येथे जगातील सर्वात मोठ्या सोलर कुकिंग सिस्टीम पैकी एक यंत्रणा राबवली जाते. सूर्याच्या उष्णतेचा वापर करून पाण्याचे वाफेत रूपांतर केले जाते आणि याच वाफेवर म्हणजे स्ट्रीमवर 1000 किलो डाळ आणि भात शिजवला जातो. इतकंच नाही तर दररोज निघणारा टनभर भाजीपाला, कचरा आणि टाकाऊ पदार्थांपासून येथे बायोगॅस निर्मिती केली जाते. यामुळे बाहेरच्या गॅस सिलेंडरवर अवलंबून राहण्याची गरज भासत नाही. कचरा व्यवस्थापन आणि ऊर्जा निर्मिती हा एक उत्तम नमुना आहे. येथलं स्वयंपाकघर कोणत्याही पंचतारांकित हॉटेलपेक्षा कमी नाही. यंत्राच्या साहाय्याने तासाला हजारो पोळ्या तयार होतात. पण यामागे खरी शक्ती म्हणजे ती स्वयंसेवा. कोणत्याही मानधन न घेता केवळ हजारो लोक येथे रात्रंदिवस राबतात. शुद्धता, सात्विकता आणि महाराजांवर असलेली श्रद्धा यामुळे या प्रसादाची चव काही न्यारीच असते. गॅस नाही म्हणून काम थांबत नाही. इच्छाशक्ती असेल तर मार्ग निघतोच, हे शेगाव संस्थानाने जगाला दाखवून दिले आहे. तुम्ही कधी शेगावचा प्रसाद घेतला आहे का? कॉमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करायला विसरू नका. स्मार्ट समर्थ गणगण गणात भोवते.